नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व पालकांनो। तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षा 2026 बद्दल आज काही जे नवीन अपडेट जाहीर झालेलं आहे याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। तर दरवर्षीप्रमाणे इयत्ता 5वी व 8वी करिता शिष्यवृत्ती परीक्षा होत असते, परंतु काही एक नवीन अपडेट आज जाहीर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये शासन निर्णयानुसार यावर्षी इयत्ता 5वी व 8वी करिता शिष्यवृत्ती परीक्षा होणार किंवा नाही होणार असा प्रश्न खूप विद्यार्थ्यांना पडलेला आहे। तर या अपडेटमध्ये संपूर्ण माहिती काय आहे हे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। जर तुम्ही इयत्ता 5वी व 8वी करिता शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप परीक्षेची जर तयारी करत असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा। तर बघा, सर्वात आधी आपल्या स्कॉलरशिपच्या ऑनलाईन बॅचेस चालू झालेल्या आहेत। तुम्ही ग्रामीण व शहरी भागात जरी असाल तरी तुम्ही ऑनलाईन स्वरूपामध्ये आपले क्लासेस करू शकता। याकरिता तुम्हाला मला या नंबरवरती संपर्क करायचा आहे। 80 10 45 77 60 हा माझा मोबाईल नंबर आहे। आपल्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत। तुम्ही तुमच्या शाळेच्या वेळेनुसार देखील हे ऑनलाईन क्लासेस करू शकता। अधिक माहितीसाठी संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज केला तरी चालेल। तर बघा, शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात शासन निर्णयाची प्रतीक्षा। 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत निष्क्रियता। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी प्राथमिक शाळेमधील 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे। मात्र याबाबतची अधिकृत शासन निर्णय अद्याप प्रसिद्धी झालेली नाही। 2016 पूर्वी बघा, इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती, परंतु 2016 नंतर 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांकरिता ती परीक्षा घेतली जात होती। परंतु आता काही अपडेट जाहीर असं झालेला आहे की इयत्ता 4थी आणि 7वी करिता शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे, परंतु असा अजून पूर्णपणे निर्णय आलेला नाही की ही जी परीक्षा आहे ती इयत्ता 4थी आणि 7वी करिताच घेतली जाणार आहे। परंतु यावर्षीची जी आपली परीक्षा होणार आहे इयत्ता 5वी आणि 8वी करिता ती निश्चितच यावर्षी होणार आहे। जर हा नियम जर लागू झाला तर तो पुढच्या वर्षी लागू होऊ शकतो, परंतु सध्या तरी आपली 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे। परंतु जर कोणाला ऑनलाईन बॅचेस जॉईन करायचे असतील, म्हणजे काही विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत किंवा शहरी भागातले जरी असले तरी त्यांना क्लासेस उपलब्ध होत नाहीत आणि जरी झाले तर ते त्यांच्या घरापासून किंवा त्यांच्या शाळेच्या अंतरापासून ते खूप दूर असतात। यासाठी आपण ऑनलाईन बॅचेस चालू केलेले आहेत। या बॅचेस ज्या आहेत त्या आपल्या 2-3 दिवसामध्ये याचे लेक्चर्स चालू होतील। तर अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करून या बॅचेसबद्दल माहिती घेऊ शकता। तसेच तुम्ही तुमच्या शाळेच्या वेळेनुसार तसेच रेकॉर्डेड लेक्चर देखील तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही बघू शकता। यासाठी लवकरात लवकर तुम्ही संपर्क करा। तुमच्यासाठी मार्गदर्शन शिक्षक जी टीम आहे, हे सर्व शिक्षक तुम्हाला मार्गदर्शनासाठी असणार आहेत। निश्चितच तुम्ही स्कॉलरशिप परीक्षेमध्ये स्कॉलर बनणार आहात हे स्वप्न ठेवून तुम्ही जर स्टडी केली, निश्चितच तुमचं स्वप्न स्कॉलर बनण्याचं साकारू शकतं। तर अधिक माहितीसाठी या नंबरवरती संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता। तर असेच नवनवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। धन्यवाद।